विंग कमांडर अभिनंदन एका तासात सुटणार आहेत आणि वाघा बॉर्डरला येणार आहेत, तर त्याच्याबद्दल मी त्यांना हार्दिक अभिनंदन देऊ इच्छिते ॲज अ प्राऊड इंडियन. गरज नसताना त्रास देणाऱ्या विंचवाच्या नांग्या तोडल्याच पाहिजे. भावना व्यक्त करणं पलीकडे आपण काहीच करू शकत नाही, पण अत्यंत ऊर भरून आलंय आणि अभिमान वाटतोय. आपल्या भारताच्या इतिहासातली आज खूप मोठी घटना आहे असं मी म्हणेन, आणि कुठल्याही भारतीय माणसाच्या मनात, नागरिकाच्या मनात जी भावना असू शकते तीच माझ्या मनात आत्ता आहे. कारण खरंच आहे, आपल्याला भावना व्यक्त करणं पलीकडे आपण काहीच करू शकत नाही, पण अत्यंत ऊर भरून आलंय आणि अभिमान वाटतोय. कारण इमॅजिन नाही करता येते की काय झालं असेल तिकडे, काय प्रकारे माहीत नाही काय, मला शब्दात नाही म्हणता येते, पण भयंकर आदर, अभिमान, त्याहीपेक्षा पलीकडे काही शब्द असतील तर ते मला आत्ता वाटतं. विंग कमांडर अभिनंदन परत येत आहेत ही भारतासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्याला परत पाठवायलाच हवं होतं. वेळच्या वेळी नांगी ठेचण्याचं काम आपला देश करत असेल तर ती मान उंचावणारीच गोष्ट आहे. गरज नसताना त्रास देणाऱ्या विंचवाच्या नांग्या तोडल्याच पाहिजेत. या सगळ्या गोष्टींसाठी किती धाडस लागत असेल याची मला वाटतं आपण इथे बसून कल्पनाच नाही करू शकणार. सो सल्यूट आहे या सगळ्याच माणसांना, या सगळ्याच लोकांना, आपल्या सैनिकांना, की ते ज्या पद्धतीने आपल्यासाठी तिथे सीमेवर लढतायत आणि त्यांनी परत येणं, त्यांना परत इथे आपण आणणं, हे तर आपलं, मी तर म्हणतो, पहिलं कर्तव्य आहे आपलं, आणि त्यात आपण पार पडलोत आणि ते येत आहेत, त्यात खूप आनंद होतो. विंग कमांडर अभिनंदन एका तासात सुटणार आहेत आणि वाघा बॉर्डरला येणार आहेत, तर त्याच्याबद्दल मी त्यांना हार्दिक अभिनंदन देऊ इच्छिते ॲज अ प्राऊड इंडियन. I don't think anybody in this country, any citizen, anybody living in this country, on this soil, could even think of feeling in any other way than the way every Indian citizen feels today. Sometimes your blood boils, sometimes you want to do something, sometimes you want to think rationally, irrationally, sometimes you want to say, why does this happen? But whatever happens, I am a very, very, very country proud person. I live in this country. This place has made me what I am. It's very unfortunate what has happened, and everybody's eyes, heart, hope is waiting for this one man to come back, because he represents a whole country, a whole belief, and a whole nation.